उघडच आहे हो हे जे काय घडतंय ते बिघडतंय. आणि शरद पवारांना मला नाही वाटत, तुम्हाला वाटतं का? नाही ना, तुम्हाला पण नाही ना वाटत? रोहित पवारला आपला राजकीय वारस करावा, म्हणजे शरद पवारांच्या जागी उद्या पक्ष त्याच्या ताब्यात द्यावा, पद अधिकार सत्ता हे रोहित पवारच्या हातामध्ये द्यावी, असं मला नाही वाटत कधी आयुष्यामध्ये शरद पवारांच्या मनात सुद्धा आलं असेल. त्यांनी स्वतःच्या पुतण्याला अजितदादांना कसं वागवलं आयुष्यभर. जेव्हा जेव्हा अजितदादांना मुख्यमंत्रीपदाचा चान्स आला, दोनदा आला हो की नाही, तर दोन्ही वेळेला त्यांनी अत्यंत मोठा माणूस आहे त्यामुळे ते हलकटपणा वगैरे शब्द नाही वापरत, पण दुष्टबुद्धीने म्हणूया का, हां हलकटपणा नको म्हणूया, आता साहेब आहेत ना, हलकटपणा नाही, दुष्टबुद्धीने त्यांनी अजितदादांना डावललं, अजितदादांना होऊ नाही दिलं. आणि अजितदादांच्या मनात ते कायम शिरलं राहिलं की जेव्हा संधी होती मुख्यमंत्री होण्याची, बघा ना एवढ्या वर्षामध्ये राष्ट्रवादीचं बाकी तुम्ही कौतुक करता, त्यांचे दरवेळी 50 येतातच, किती सोडून गेले तरी येतात वगैरे, पण एवढ्या सगळ्या काळात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला दोनदा, पण राष्ट्रवादीचा नाही ना झाला एवढी ताकद असून, किंवा होऊ नाही दिला. शरद पवारांचे सुद्धा तुम्ही जर चॉईस पाहिले तर त्यांनी उपमुख्यमंत्री सुद्धा जे काही केले ते दादा त्यांच्या प्रेशरमुळे, स्वतःचं जे लॉबी बिल्डिंग होतं त्याच्यामुळे झाले. आता दादांनाही त्यांच्या मनात काही नव्हतं, त्यामुळे ते रोहित पवारला आपला उत्तराधिकारी, चांगला शब्द मला बोलता बोलता सुचला, राजकीय उत्तराधिकारी म्हणून कुठेतरी मनामध्ये त्यांच्या पुसरशी अंधुकशी अशी कुठेतरी कल्पना संकल्पना असेल, योजना असेल, प्रयोजन असेल, साध्य असेल, उद्दिष्ट असेल, नाही वाटत मला. तुम्हाला पण नाही वाटणार, मला माहिती आहे. मी बोललो बऱ्याच जणांशी की हा रोहित पवारला या अजितदादांच्या अपघात या सगळ्या प्रकरणामध्ये जे अपरंपार नाही, अवाजवी शब्द वापरतो मी, अवाजवी महत्त्व आलाय महत्त्व आलं आहे खरं आहे, महत्त्व आलं आहे खरं आहे. मी काल म्हटल्याप्रमाणे त्यांनी सुनेत्रा देवी, जय पार्थ यांना राजकीय डावपेचामध्ये चारीमुंड्या चित केलं, ते पण मला मान्य आहे. महाराष्ट्राचा राहुल गांधी असल्यासारखं मोदींना जसं राहुल काय म्हणतात त्याला कशा प्रकारे छळतो, मला त्याला दिलेली उपमा खरं तुमच्याशी शेअर करताना जरा संकोच वाटतोय. एक राजकीय नेता मला म्हणाले की राहुल ज्या प्रकारचा उपद्रव करतो ना, तो एका समर्थ अशा विरोधी नेत्याचा उपद्रव नाही आहे म्हणाला. तो म्हणाला की काही माणसांना मूळव्याध होते आणि त्या मूळव्याधीवर बारीकशी जखम म्हणजे फिशर होतं, आणि ती मुळामध्ये काय भयानक प्रकार आहे तो ज्यांना मूळव्याध आहे त्यांना विचार, त्याच्यावर फिशर, ओ माय गॉड, म्हणजे काही त्याला सीमा नाही. तर तो म्हणाला की ही राजकीय मूळव्याधीवरचं हे फिशर आहे. कोण? राहुल गांधी. तर मी महाराष्ट्राचा राहुल गांधी असं रोहित पवारला म्हणल्यावर मला एक दोघांनी सांगितलं की तू जसा एक कंटिन्युअस पेनफुल इरिटेशन, त्याने कोणी मरत नाही, त्याने कोणी काय म्हणतात त्याला, त्याची दैनंदिन हे सुद्धा दरवेळेला बंद होतात असं नाही, ते चालू राहतं त्याचं सगळं, पण नॉनस्टॉप एखाद्याला ती अर्धशिशी असते बघा. आता ज्यांना हे रोगच मी असे सांगतोय की ज्यांना आहे त्यांना लगेच म्हणेल हो बाबा अर्धशिशी, तर ते अर्धशिशी किंवा मूळव्याध वगैरे तसं ते राहुलचं स्थान आहे ना महाराष्ट्रामध्ये. आता भारतीय जनता पक्षासाठी, फडणवीसांसाठी, इव्हन फडणवीसांसाठी
सुनेत्रा वहिनी आणि जय पार्थे तटकरे, मुंडे आपला धनंजय भुजबळ, प्रफुल्ल पटेल, या सगळ्यांसाठी हे ते मुजवदीवरचं फिशरसारखा तो त्यांना इरिटेट करतोय. आणि गमत अशी की रोहित पवार हे शरद पवारांचं साधन आहे का असं विचारलं तर मी सांगेन तुम्हाला ठामपणे, किंवा बरेचसे जे विश्लेषक आहेत किंवा अभ्यासक आहेत ते सांगतील अनिलजी तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. रोहित हे काही साध्य नाही, उद्दिष्ट नाही, ध्येय नाही. रोहितचं राजकीय प्रस्थापना, त्याला प्रस्थापित करणं दुरान्वयाने नाही, तो स्वभाव नाही. गेले कित्येक वर्ष मी शरद पवारांशी ज्यांचा जेव्हा जेव्हा जसा काय जो संबंध आला तो मी त्यांच्याकडून जेव्हा ऐकला, म्हणजे अगदी फडणवीसांपासून आमच्या संजयपर्यंत, ज्यांच्याकडून मी शरद पवारांचं आता आयुष्यामध्ये उरलेली अखेरची इच्छा, जरा थोडं ब्लंटली बोलतो, अखेरची इच्छा काय, तर सुप्रियाला सुस्थापित करणे. आणि सुस्थापित करणे म्हणजे तिला सत्ता संपत्ती तर ऑलरेडी आलेलीच आहेत, साधनं आलेली आहेत, पक्षही तिच्याकडे दिल्यासारखाच होता, आहे. तर म्हणजे सर्वार्थाने जे माझं आहे ते सगळं तुझं आहे अशा भूमिकेमध्ये गेले काही दिवस आहेत. आणि सुप्रियाला जर सांभाळलं आणि सुप्रियाची काळजी घेण्याची जर गॅरंटी दिली तर शरद पवार निवृत्त व्हायला पण फारसं काकू नाही करणार, मागे पुढे पाहणार नाही. आताही सुप्रियाचं अजून मार्गी लागलेलं नसल्यामुळे खरं म्हणजे ती उपमा चुकीची आहे. पण एखाद्या मुलीचं लग्न होत नसलं की तो बाप कसा वरीड असतो. आता हिचं लग्न, मुलं, तिच्या मुलांची लग्न, मुलीचं लग्न, इथपर्यंत ती आली, पण एक राजकीय दृष्ट्या ती सेट नाही. हे शल्य आहे, दुःख आहे, व्यथा आहे. आता पवारांना आयुष्यात काहीही स्वतः करता, हे ते राज्यसभा वगैरे झाले म्हणून मी त्यांच्यावर असा नाही आरोप करणार की ते स्वतःला मिळवण्याकरता त्यांनी केलं. तेही परत ते स्वतःची राज्यसभा हे सुद्धा सुप्रियाच्यासाठीच साधन मानतात असं मला वाटतं. जे काय आहे ते सगळं आता सुप्रिया भोवती त्यांचं आयुष्यामध्ये तेवढंच फक्त राहिलं आहे की एकदा सुप्रिया. आता त्याच्यामध्ये खरं म्हणजे हे आधी झालं असतं. 4 वेळा मोदी आणि शहांच्या त्यांच्या भेटी झाल्या, त्याच्यामध्ये सुप्रियाचं केंद्रीय मंत्रिपद इन्श्युअर झालं. आणि इतकंच नाही, मी तुम्हाला सांगू का की आता एवढा मोठा लंबा स्पॅन वर्षांचा आयुष्याचा त्यांना मिळू अशी सदिच्छा करत असताना देखील एक ना एक दिवस आपल्या डोळ्या देखत सुप्रिया महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, केंद्रीय मंत्री वगैरे नाही, महाराष्ट्राची मुख्यमंत्री सुप्रिया व्हावी, हे शरद पवारांचं 100% अखेरची इच्छा आहे. आता ताबडतोबीने तिकडे नाही जात आहेत ते, त्याच्याकरता वेगळी व्यूहरचना, वेगळं काही बरंच करावं लागेल. आता त्याच्यामध्ये 2 भाग येत आहेत की एक असा येतोय की हे सगळं म्हणजे सुप्रियाचं मुख्यमंत्रीपद हे काय भाजपच्या सोबत जाऊन होणार नाही. शिंदे हा अपवाद आहे किंवा उद्धव हा अपवाद आहे, पण उद्धव काही भाजपबरोबर नाही झाला, पण शिंदे हा अपवाद आहे. आणि त्या अपवादाचं कारण फडणवीस आणि अमित शहा यांच्यामधले मतभेद आहेत. नाही तर तेव्हाही शिंदे स्वतः उपमुख्यमंत्री व्हायला तयार होते, मला माहिती आहे ना, तयार होते. अमित शहानी त्यांना मुख्यमंत्री केलं, हे पण विचार. पण व्हॉट एव्हर इट इज, इथे सुप्रियाला मुख्यमंत्रीपद तेव्हाच मिळू शकतं जेव्हा महाआघाडी म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी, आता हीच शरद पवारांचीच राष्ट्रवादी पुढे निघणार आता, पण विलिनीकरणानंतरही अजितदादांकडून सुरुवातीच्या काळामध्ये केंद्रीय, मग अजितदादा केव्हा तरी जर तिकडे शिफ्ट झाले तर तिने इथे मुख्यमंत्री वगैरे असं काहीतरी दूरचा असेल डोक्यात साहेबांच्या. पण रोहित हा त्यांचा चॉईस नाही, काय नाही, चॉईस नाही, तो साधन आहे. आत्ता स्वतः ते अपघात म्हणून त्या भानगडीमध्ये पडले नाही, पण त्यांनी रोहित जे काय करतोय त्याच्यामागे त्यांची शक्ती, बुद्धी, युक्ती
त्यानंतर रिलेशनशिप नेटवर्क, त्यांची म्हणून जी असलेली लॉबी आहे मीडियामध्ये, ती सगळी आहे. स्वतः त्याच्याकरता ते सोयीस्करपणे हॉस्पिटलला ॲडमिट होऊन, म्हणजे ॲक्च्युली कसं माहिती आहे की रोहित पवारला ते साधन मानत होते सुप्रियाच्या मार्गातले अजितदादा पक्षातले काटे दूर करण्यासाठी, अडथळे दूर करण्यासाठी, नेस्तनाबूत करण्यासाठी. अजितदादा पवारांचा गटच जो अजितदादा असतील तर नसता करता आला, आणि अजितदादांशी तर ते आता सुप्रियाकरताच समन्वय करायला निघाले होते, संघर्ष सोडून चला विलिनीकरण करूया. ते काही विलिनीकरण आपण असा आरोप करतात लोक, पण मला स्वतःला असं वाटतं की शरद पवारांच्या स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थाकरता हे विलिनीकरण नव्हतं, किंवा अजितदादाच सर्व काही होतील आणि यांनी ठीक आहे हे करावं, म्हणजे राज्यसभा वगैरे याच्यामुळे काही फार फरक. शरद पवार आता तुम्हाला खरंच वाटतं का, तुम्ही ठीक आहे विरोधात आहात, आपण पण बोलतो त्यांच्या विरोधात वगैरे, पण राज्यसभा आहे किंवा नाही याच्यामुळे शरद पवारांच्या राजकीय स्थानमान, सन्मान, पद, प्रतिष्ठा याला खरंच फरक पडतो का? हे हॅज गॉन अबाव इट. पण शरद पवारांना माहिती आहे की काही साधनं ही आपल्याला संरक्षणासाठी, पोषणासाठी, राजकीय एक व्यूहरचनेमध्ये आपण कुठेतरी पिक्चरमध्ये असण्यासाठी, ॲक्टिव्ह असण्यासाठी आणि आपल्याला से असण्यासाठी आवश्यक आहे. एक राज्यसभेच्या निमित्ताने दिल्लीमध्ये एक घर राहतं, कार्यालय राहतं, अस्तित्व राहतं, महत्त्व राहतं. आता प्रभुत्व तर नाही आहे त्यांचं, पण महत्त्व राहतं. पण हे सगळं करायचं आहे कशाला आता त्यांना, असं असतं. आता बघा तुम्ही की आपण इथे भारतातलं बोलतोय, पण खोमेनीच्या जागी परत त्याच्या मुलालाच त्यांना करावं लागलं. एवढ्या मोठ्या इराणमध्ये त्यांनाही दुसऱ्या कोणाला नाही एस्टॅब्लिश करता आलं, तिथे त्यालाच करावं लागलं. त्या नितीश कुमारला त्याचा तो पोरगा आपल्या मराठी शुद्ध स्वच्छ ग्रामीण भाषेत म्हणायचं, तर तुम्ही पाहिले का व्हिडिओ? तर पाहिले त्या नितीश कुमारचा मुलगा तो काय त्याचे, ओ माय गॉड, मला तर तो वेडसर वाटतो. हो, एक तर गांजेकस वाटतो मला, असं वाटतं तो काहीतरी ॲडिक्ट आहे कसला तरी. काय हातवारे काय हे काय, हा जाता जाता खरं तो विषय नाही आपला, पण तुम्ही त्याचे व्हिडिओ बघा. मला तो गांजेकस नाहीतर मेंटली चॅलेंज आणि फिजिकली हँडिकॅप्ड असं काहीतरी वाटतो. पण शेवटी तो नितीश कुमारने त्यालाच पुढे केला ना. आता तो उद्या उपमुख्यमंत्री होणार हे असलं पात्र. काय बघा तुम्ही त्याची व्हिडिओ, व्हॉट एव्हर इट. तो पण म्हणजे प्रत्येकाला आपल्याला आता सगळ्या भारतामध्ये जिथे बघावं तिथे आपली पोरं, आपली हे असंच चाललंय. जरा थोडं भाजपमध्ये थोडे काही टॉपचे एकदम, इथे फडणवीस अपवाद आहे, तिकडे मोदी अपवाद आहेत, शहा अपवाद नाही आहे. परत जय शहा आता तिकडे क्रिकेटमध्ये लुडबुडताना दिसलो तरी आज ना उद्या तो राजकीय वारस त्यांचा होणार, हे उघड आहे. तर ते जाऊ द्या. सांगायचं असं की आहे हा पुत्र मोह, बाळासाहेबांनी शेवटी उद्धवला केलं, पुतण्याला पण नाही केलं. पुतण्या मुलगा मुलगी असं आलं तरी त्याच्यात पक्षपात आहे. इथे सुद्धा तोच इनडायरेक्टली आता मला आठवलं म्हणून लक्षात येते की बाळासाहेब स्वतः म्हणाले होते की राजचा कल राजकारणाकडे आधी, की उद्धव त्या मानाने थोडंसं ते वेगळं पाणी, म्हणजे त्यांना राजकारणासाठी सुटेबल नव्हता. मासाहेबांची इच्छा होती ही, खरं मासाहेबांची इच्छा म्हणून उद्धव पुढे आला, नाही तर राज आला असता. मला तर जयदेव मित्र आहे माझा, मधून त्याशी माझ्या गप्पा होतात फोनवरून, तर बऱ्याच वेळा होतात. त्याचं एक जबरदस्त मुलाखत, आत्मचरित्र वगैरे त्याचंही चाललं आहे आमचं, कधीपासून चाललं आहे. तो जरा थोडा वेळोवेळी पटपट भेटला पाहिजे, बोललं पाहिजे, तर होऊन जाईल ते, आणि महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व खळबळ उडेल. पण ते कधीपासून पेंडिंग आहे, माझ्याकडून नाही, त्याच्याकडून नाही. पण त्याची पण जयदेवची म्हणणं असं होतं की मी बाळासाहेबांना पटवून दिलं होतं की तुमचा राजकीय वारस मीच आहे, मीच होऊ शकतो. त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये काही दुर्दैवी घटना झाल्या, हे झाल्या ते झाल्या, त्याच्यामुळे थोडं 2 घटस्फोट लाईनीने झाले वगैरे, ते वैयक्तिक याच्यामध्ये कुलह कलहात तो अडकल्यामुळे त्याचं सगळंच मागे पडलं. आणि पण व्हॉट एव्हर इट इज, मुलगा का पुतण्या याच्यामध्ये सुद्धा बाळासाहेबांनी शेवटी मुलाला प्राधान्य दिलं. ठीक आहे, मासाहेबांनी सांगितलं म्हणून दिलं, पण ते राजला
जातोय, गमावतोय आपण हे लक्षात ठेवून त्याने ते गमावलं तेव्हा. नाही, बाकीचे लोक निदान नातेवाईक नव्हते, राज तर पुतण्या होता. आणि लहानपणापासून मी पाहिलं आहे, राज हा लहानपणापासून माँसाहेब आणि बाळासाहेब यांचंच घरात वाढला. म्हणजे ते गोकुळात आपण म्हणतो की देवकीचा पुत्र यशोदेने वाढवला, तसंच आहे राजच्या बाबतीमध्ये, की राज हा राजची यशोदा म्हणजे माँसाहेबच होत्या, खरंच होत्या. तर त्यामुळे तो विषय मी असा भरकटत चाललो नाही पण एक लक्षात ठेवा की सुप्रियाशिवाय या जगात आत्ता शरद पवारांना काही नाही. मला असं वाटतं की हा रोहित त्याला मिळालेल्या संधीचं असं काही स्वतःचं एक वलय, प्रभुत्व, महत्त्व केवळ महाराष्ट्राच्या नाही राष्ट्रीय पातळीवर तयार करेल असं जर शरद पवारांना वाटलं असतं तर त्यांनी त्याला एवढं इंधन, ऊर्जा, प्रोत्साहन, उत्तेजन, चिथावणी दिली नसते असं मला वाटतं. आता सुप्रिया खूप मागे पडली. म्हणजे ॲक्च्युली असा विचार केला तर सुप्रियाची कारकीर्द खूप मोठी आहे. खासदार झाली आहे किती वेळा, असं सतत ती पिक्चरमध्ये आहे. पण ते कसं आहे माहिती आहे की ती नायिका नाही झाली बघा. एवढ्या वर्षांमध्ये शरद पवारांसारखा बाप असून प्रोड्युसर, एखादं आपल्या मुलीला लॉन्च करतात, मुलाला लॉन्च करतात, मुलीला लॉन्च करणारे पण आपण प्रोड्युसर पाहिले. पण याची मुलगी लॉन्च झाली पण सक्सेस झाली का? नाही, मॉडरेट, मिडिऑकर. असं विचार केलं तर हे खरं आहे की सुप्रिया, सगळा अभ्यास करा तुम्ही तिचा, शी इज अ मिडिऑकर पॉलिटिशियन. म्हणजे सुनील तटकरेंची आदिती म्हणा, हे म्हणा, यांच्यापेक्षा थोडी पुढे आहे ती, पण मिडिऑकरच आहे. फार अशी तेजस्विनी, मनस्विनी, यशस्विनी अशी जी काय उपमा होतं त्यातली नाही आहे. आणि ती जर शरद पवारांची मुलगी नसती तर काय त्या आहेत त्यांच्या पक्षामध्ये इथं त्याच्यापैकी एक राहिली असती. केवळ शरद पवारांची मुलगी एवढ्याच क्वालिफिकेशनवरती इथपर्यंत आली, इथपर्यंत पोचली, इथपर्यंत तिला इमेज मिळाली. पण हा धोका होताच तिच्या संदर्भात की तिला ओव्हरटेक करणं, तिला मागे टाकणं शक्य होतं, फक्त शरद पवारांकडून त्याला तसा स्कोप मिळू दिला जात नव्हता. अजितदादांनी तिला कुठे कचरा करून टाकलं होतं तिचा. म्हणजे अजितदादांपुढे ती कुठे कुठे दूर वर फेकली गेली होती. पण ते अजितदादा होते. अजितदादांना काटून कट टू साईज करण्याचे अनेक प्रयत्न करून देखील अजितदादांची ग्रोथ थांबली नाही. याचं कारण ती आतमध्येच त्यांच्या ते अजितदादा पण जे होतं ते त्यांना पुढे घेऊन गेलं. आणि शेवटी तर ते शरद पवारांनाही भारी पडले, विलिनीकरणाच्या पर्यंत आणलं, ते भारी पडले. जाऊ दे, दुर्दैवाने ते झालं. पण आता रोहितचं हे सगळं जे काय चाललंय ते मला वाटल्यावर मी बोललो, पण 2-4 लोकांशी बोललो की हे रोहित हा इतका एकाएकी गेल्या महिना 2 महिने अजितदादांचा अपघात, अका घातपात या मुद्द्यावर त्यांनी शरद पवारांचा विश्वासघात केला असं म्हणायचं आहे का? हिचा अपघात घडून आणला, हिच्या राजकीय करिअरमध्ये घातपात केला का, अपघात झाला? रोहित पवारमुळे सुप्रियाची कारकीर्द झाकोळली, डागाळली नाही म्हणत मी, झाकोळली, मागे पडली, ओव्हरटेक केलं त्याने तिला. आणि तो ओव्हर स्मार्ट आहे रोहित, हे सिद्ध केलं त्याने. त्याला संधी नव्हती मिळाली मला वाटतं. इतके दिवस बोलत होता, हे करत होता. आता मध्यंतरी त्याने त्या क्रिकेटच्या ह्याच्यात घोळ घातला, 400-500 लोक घुसवले वगैरे, ते प्रकरण पण त्यांनी दाबून टाकलं बघा. आता कुठे चर्चा नाही त्याची, किंवा त्याच्याबद्दलचा ठपका सुप्रीम कोर्टाने, आपल्या हायकोर्टाने काहीतरी ठेवला होता ना त्याच्यावर, तरी देखील ते प्रकरण त्यांनी दाबलं बघा. म्हणजे असा तो म्हणू कमी असं म्हणायला हरकत नाही मला वाटत की त्यांनी एकाच वेळेला शरद पवारांना पण रिप्रेस करण्याचं भूमिका घेतलेली आहे. सुप्रियाला डावलून न दुखवता, काय म्हणतात त्याला, जे काय करायचं ते करायचं, तोंडाने घालायचं, तोंडाने ताई 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 काय करायचं ते करत राहायचं. आता त्याची काय आहे, ती ताई आहे का आती आहे काय, वॉट एव्हर इट इज, काय रे आती आहे का ताई आहे त्याची, मला वाटतं काय असो,
वॉटेवर ते नातं पटकन, ती अजितदादांची बहीण, हा पुढला मला वाटतं आत्या, तर वॉटेवर इट इज, पण तिला हे दुखवायचं नाही, तिच्या विरुद्ध काही कुठे आपण करतोय असा आभास निर्माण होऊ द्यायचा नाही, पण तिला झाकळून टाकायची, तिला मागे टाकायची. आता शरद पवारांच्या पक्षाचं राजकारण हे सुप्रियाभोवती फिरावं असं जरी शरद पवारांना वाटत असलं तरी फिरणार नाही, त्याचं रोहित भोवती फिरणार. आणि शरद पवारांच्या हाताबाहेर गेलं ते आता मला नाही वाटत की शरद पवार रोहितला आवडू शकतील. रोहित आता निसटला त्यांच्या हातातून आणि सुप्रिया मागे पडली. म्हणजे त्यांचं जे आयुष्याचं ध्येय होतं, उद्दिष्ट होतं, साध्य होतं आता, आणि हा साधन होता, हा साधनच साध्य रूपात स्वतःला प्रोजेक्ट करतोय आणि ताबा घेणार आज ना उद्या, आज ना उद्या, याच्यात बरंच काही आलं. आता सुप्रिया मध्यबिंदू नाही, केंद्रबिंदू नाही, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचं भविष्य पण नाही. आता भविष्य जे काय आहे ते रोहित होणार. आणि तो आता जसं अजितदादांनी सुद्धा एका मर्यादेनंतर शरद पवारांना न जुमानता स्वयंसिद्धपणे, स्वयंभूपणे, स्वावलंबीपणे, स्वतंत्रपणे राजकारण केलं. मला असं वाटतं की एक थोडी एक्सटेंडेड उपमा द्यायची असेल, स्ट्रेच फार नाही करत आहे मी, कारण उद्या हे दिसेल, तर कदाचित की एक अजितदादा पवारची रिप्लेसमेंट म्हणून रोहितनी स्वतःला एस्टॅब्लिश केलं. पण ही रिप्लेसमेंट जसं अजितदादांच्या पक्षात विलिनीकरणाला शरद पवार तयार करण्यापर्यंत आले, तसं शरद पवारांच्या पक्षाची सूत्र एक लॉबी बनवून स्वतःच्या ताब्यात घेण्यापर्यंत तो जाईल. शरद पवारांना नाईलाजाने त्याला संमतीसुद्धा द्यावी लागेल एखाद्या. पण माझं सांगण्याचा सारांश होता की शरद पवारांचं स्वप्न अपूर्ण राहिलं आणि पुन्हा एकदा एका पवारांचा पराभव करण्याकरता एक पवारच कारणीभूत ठरला, असा माझा निष्कर्ष आहे. तुमच्या कॉमेंट्स त्याचं स्वागत आहे. आम्ही कॉमेंट्स आता स्वतः देखील वाचतो, त्याची दखल घेतो मी. अनेकांना जर त्यांनी त्याच्यात फोन नंबर दिला तुम्ही तर तुमच्या त्या ह्याच्यामध्ये, मला वाटलं की याची दखल बोललं पाहिजे, माणसाकडे पॉईंट आहे, तर मी बोलतो सुद्धा तुमच्याशी. आणि शिवाय माझ्या अनिल गगनवेदी थत्ते, त्याला सबस्क्राईब करा. माझ्या फेसबुक आहे अनिल गगनवेदी थत्ते, त्याला फॉलो करा, तुम्हाला विनंती. धन्यवाद.